तर आपण पेपरमध्ये वगैरे बऱ्याच बातम्या पाहिलेल्या आहेत की टीईटी परीक्षा होणार आहे एप्रिल मे मध्ये किंवा मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये होऊ शकते. या संदर्भात आणि त्या दृष्टीनेच आपण हा टीईटीचा क्लास सुरू केलाय. यापूर्वी जर आपण पाहिलं तर जीनियस मॅथने फक्त गणित विषयाचे टीईटीचे क्लासेस घेतले होते, परंतु यावर्षीपासून सर्वच विषय, कारण मागच्याच बॅचमध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी अशी मागणी केली होती की सर मराठी, मानसशास्त्र, इंग्रजी सर्वच विषय जर आपण चालू केले तर आम्हाला चांगला फायदा होईल, कारण दोन दोन ठिकाणी क्लास लावणं शक्य नाही. आणि हा विचार करूनच आपण यावेळेसपासून सर्व सब्जेक्ट्स यामध्ये गणित हा विषय आपण दररोज 1 तास झूम मीटिंगद्वारे घेणार आहोत. इतर विषयासाठी आपल्याला रेकॉर्डिंग व्हिडिओचा वापर करावा लागेल, जेणेकरून आपला वेळ पण वाचेल आणि आपण आपल्या वेळेनुसार मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र आणि परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास करू शकतात. त्यासाठी दररोज जर आपण प्रत्येक विषयाची झूम मीटिंग लावली तर मग तेवढा वेळ तुम्हाला द्यावा लागेल आणि हा हेतू किंवा कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यासक्रम तुम्हालाही करता यावा यासाठी आपण प्रत्येक विषयाच्या नोट्स पण देणार आहोत आणि या सर्व नोट्स आणि रेकॉर्डिंग व्हिडिओज तुम्हाला जीनियस मॅथ या ॲप मध्ये दिले जाणार आहेत. तर आपल्या सर्वांचा खूप सुंदर असा प्रतिसाद जीनियस मॅथ सोबत आहे. आणि यापूर्वीचा जर आपण रिझल्ट पाहिला तर यापूर्वी 2020-2018 म्हणजे जवळपास 17 पासून आपण टीईटी आणि टेटचे क्लास घेतोय. 2017ला पण अनेक शिक्षकांना टेट परीक्षेमध्ये पण चांगला फायदा झालेला आहे. त्याचबरोबर 2018 टीईटी, 2020, 2021 या तिन्ही टीईटी मध्ये असंख्य विद्यार्थी म्हणजे आपल्यापैकी बरेच जण तर टीईटी पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल 2021च्या वेळेस अगदी जशाला तसा गेस पेपर तुम्हाला मिळाला होता आणि अनेक विद्यार्थ्यांना याचा फायदा होऊन खूप सारे विद्यार्थी पास झाले होते. आणि खरं तर हे विद्यार्थ्याच्या मागणीनुसारच आपण सर्व विषय एकत्र देण्याचा या ठिकाणी 8 तास यावेळेस ठेवला आणि आपणास सर्वांनाच गणिताबरोबर इतर विषयाचं पण अगदी चांगल्या पद्धतीनं दर्जेदार असं अध्यापन रेकॉर्डिंग व्हिडिओमध्ये मिळेल आणि सर्व विषयाच्या नोट्स तुम्हाला दिल्या जातील. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये गणिताचा संपूर्ण अभ्यासक्रम काय आहे किंवा गणितामध्ये कोणत्या चॅप्टरचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, पेपर 1 च्या दृष्टीने काय करणार आहोत, पेपर 2 च्या दृष्टीने काय करणार आहोत याबद्दलचं सविस्तर मार्गदर्शन या आजच्या झूम मीटिंग मध्ये असणार आहे. तर मला वाटतं सर्वांना क्लिअर ऐकू येते, सर्वांना क्लिअर आवाज येतोय. तर आपण पुढचा भाग जो आहे आपला तो म्हणजे गणित विषयाचा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी एका दृष्टिक्षेपामध्ये समजून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 मॅथ पेपर फर्स्ट अँड पेपर सेकंड साठी घटकाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी विश्लेषण समजून घ्यायचं आहे. म्हणजे कोणत्या घटकासाठी परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि आपल्या माहितीस्तव आपण हे विश्लेषण आपण युट्यूबवर पण दिलेलं आहे, पण आपला क्लासचा भाग म्हणून आपण डिटेल एकदा पुन्हा यावर चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर एक पेपर पण आपण सराव पेपर म्हणून युट्यूबवर दिलेला होता. तर एक नमुना उदाहरण आपण दिलेले आहेत, परंतु प्रत्येक घटकाची काही व्हरायटीज असतात, काही टाइप्स असतात. तर ते प्रत्येक टाइप काय आहे किंवा कोणत्या पद्धतीने आपल्याला शिकायचं आहे हे आजच्या झूम मीटिंग मध्ये आपण समजून घेऊयात. तर घटकाप्रमाणे विश्लेषण यामध्ये टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 या जर पेपरचा विचार केला आपण तर टीईटी पेपर 1 असेल किंवा 2 असेल, गणित हे तुम्हाला बेसिक पासून आलं पाहिजे. हा माझा नेहमीच 8 तास आहे, म्हणजे आत्ताच नाही, कारण बेसिक समजलं तर आपल्याला ट्रिक समजतात. म्हणजे कोणत्याही गणिताची सुरुवात होते बेसिक पासून. तुम्हाला बेसिक जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर ट्रिक्स लक्षात राहतात. कारण तुम्हाला माहिती आहे गणितामध्ये बरेचसे चॅप्टर आहेत, प्रत्येक चॅप्टर मध्ये 4-2 जरी ट्रिक्स मिळाल्या तरी 100 ट्रिक्स तुम्हाला लक्षात ठेवायचे असतात. आणि मग ह्या 100 ट्रिक्स जर लक्षात ठेवायचे असतील तर यासाठी तुमचं बेसिक क्लिअर असणं गरजेचं आहे. बरेच जण आपल्यापैकी जेव्हा टीईटीचा क्लास लावायचा आहे त्यावेळेस प्रत्येकाच्या म्हणजे मॅक्झिमम जवळपास
एक 50% विद्यार्थ्यांनी मला असं म्हटलं की सर आमचा गॅप पडलाय, बऱ्याच दिवसाचा आमचा गॅप आहे, कारण आता एकतर शिक्षक भरतीच होऊन 10 वर्ष झालं आणि इतक्या वर्षाच्या गॅप नंतर मग आम्हाला गणित कळेल का? तर मी त्यांना आणि तुम्हा सर्वांनाच हा विश्वास देऊ इच्छितो की गणिताचा कितीही अवघड घटक असेल तर तो अगदी सहज सोप्या पद्धतीने ट्रिक सह बेसिक सह तुम्हाला शिकवला जाईल. त्यामुळं गणित या विषयाबद्दलची तर तुम्हाला कोणतीही चिंता राहणार नाही. कितीही अगदी कितीही गणित तुम्हाला येत नसेल, काहीही येत नसेल, तरीही आपण अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेपर्यंत शिकवलं जाईल. फक्त मी ज्या ज्या बाबी सांगितलेल्या असतील अभ्यास करत असताना त्या बाबी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. दुसरी गोष्ट टीईटी पेपर 2. आता टीईटी पेपर 2 हा जो आहे यामध्ये जो मॅथ हा घटक आहे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. परंतु टीईटी पेपर 2 देणाऱ्या विद्यार्थ्यांना मला हे सांगू इच्छितो या ठिकाणी की तुम्हाला टीईटी पेपर मधला प्रत्येक प्रश्न सोडवता आला पाहिजे, म्हणजे पेपर 1 चा, तरच तुम्ही टीईटी पेपर 2 चे प्रश्न सोडवू शकतात. त्यामुळे आपल्याला टीईटी पेपर 1 तर गणित शिकायचं आहे, सोबत टीईटी पेपर 2 ची काठिण्य पातळी अगदी 10वी लेवल पर्यंत, उच्च गणिताच्या लेवल पर्यंत जायचंय. तर हे दोन्ही मध्य या ठिकाणी आपण साधणार आहोत आणि दररोज 1 तास, आता जसं आपण मी तुमच्या समोर आहे तुमच्याशी संवाद साधतोय या पद्धतीने आपला गणिताचा क्लास असणार आहे. आणि लवकरच म्हणजे उद्या तुम्हाला मराठीचा सिलेबस, मराठीचे लेक्चर्स दिले जाणार आहेत. त्यामुळं निश्चिंत राहा, एक एक घटक आपण क्लिअर करणार आहोत. आणि इतर विषयाच्या सिलेबसचा विचार केला, गणित आपण 2 महिने घेणार आहोत, पण इतर विषयाचा जो अभ्यासक्रम आहे तो अगदी 1 ते 1.5 महिन्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग मोडवर असल्यामुळे लवकरात लवकर दिला जाणार आहे. त्याचबरोबर रेकॉर्डिंग मोड सोबत जे विषय घेणार आहेत त्यांच्यासोबत तुम्हाला प्रत्येक आठवड्याला काही तुमच्या शंका निरसन असतील किंवा काही डाऊट्स असतील तर त्या संदर्भात पण सेशन लावले जातील. जेणेकरून एक सांगतो की मी तुमची टीईटी निघण्यासाठी जे जे काही प्रयत्न करायचे असे सर्व प्रयत्न माझ्याकडून 100% केले जाणार. आणि तुम्हाला जे काही समजत नसेल ते तुम्हाला डबल शिकवलं जाईल, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे, तर पुढे आपण कंटिन्यू करूयात. आणि कंटिन्यू करत असताना आपला जो पुढचा भाग आहे की घटकाप्रमाणे गणिताचं विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे. तर अभ्यासक्रम आणि घटकांचा जर विचार केला आपण तर हे मुख्य टॉपिक आहेत. या ठिकाणी जे सर्व टॉपिक तुम्हाला दिसत आहेत हे मुख्य घटक आहेत, हे सर्व मेन टॉपिक म्हणू आपण त्यांना. आणि या मेन टॉपिक मध्ये नंतर आपल्याला सब टॉपिक पाहिजेत. ठीक आहे, तर सुरुवातीला आपण हा अभ्यासक्रम समजून घेऊयात. यामध्ये काही सर्व घटकांचा विश्लेषणात्मक आपल्याला अभ्यास समजून घ्यायचा या ठिकाणी. आणि ज्या विश्वासाने आपण हा क्लास जॉईन केलाय त्याच्या डबल तुम्हाला या क्लासच्या माध्यमातून शिकायला मिळेल, हा आणि किंवा हे मी विश्वासाने सांगतोय. तर गणितामध्ये जे एकूण घटक आहेत या ठिकाणी, तर एकूण मुख्य टॉपिक जे आहेत ते एकूण 9 टॉपिक आहेत. म्हणजे टोटल जे टॉपिक असणार आहेत आपल्याला, तर एकूण नवीन म्हणजे 9 टॉपिक आहेत. यामध्ये पहिला जो घटक आहे तो म्हणजे संख्याज्ञान. सुरुवातीला आपण मुख्य घटकांची नाव वाचन करूयात, त्यानंतर मग त्यातले सब टॉपिक आपल्याला शिकायचे. दुसरा आहे अपूर्णांक, तिसरा घटक आहे संख्या आणि संख्यावरील क्रिया, यानंतर चौथा व्यावहारिक घटक, पाचवा भूमिती विशेष, सहावा घटक आहे महत्तमापन, सातवा बीजगणित, आठवा आहे आलेख आणि 9वा आहे उच्च गणित. तर हे एकूण जे 9 मुख्य घटक आहेत, या 9 मुख्य घटकावर आपल्याला बारकाईने जर अभ्यास केला तर याचे काही उपघटक असणार आहेत. तर ते उपघटक कोणते आहेत हे आपण समजून घेऊयात.
तर उपघटकाचा जर विचार केला तर संख्या ज्ञान. आता संख्या ज्ञान मध्ये म्हणजे दिसायला जरी हा टॉपिक सोपा असला किंवा ह्याचं नाव सोपं असलं तरी अगदी एमपीएससी लेवल पर्यंत संख्या ज्ञान मुलांना विचारलं जातं. टीईटी तर अगदी मधला भाग आहे. आणि आपल्या माहितीस्तव आपल्या ऍप मध्ये अगदी एमपीएससी पर्यंतचे पण व्हिडिओज कोर्सेस उपलब्ध आहेत. म्हणजे अगदी बेसिक टू एमपीएससी नावाचं आपण एक पुस्तक पण पब्लिश केले. तर संख्याज्ञान हा घटक अतिशय महत्वाचा आहे. संख्याज्ञान मध्ये काय असणार आहे, आता संख्या प्रकार पहा. आता संख्या प्रकारामध्ये काय काय घटक असू शकतात, तर संख्या प्रकारामध्ये समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, त्यानंतर संयुक्त संख्या, हे सर्व प्रकार याची व्याप्ती याच्या व्याख्या आपल्याला समजून घ्यायची, त्याची उदाहरणं, त्याचबरोबर त्रिकोणी संख्या, चौरस संख्या, त्यानंतर जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या, जोडमूळ संख्या, त्यानंतर सहमूळ संख्या, तर हे सर्व संख्या प्रकार आणि यांची वैशिष्ट्ये याच्यावर एक प्रश्न परीक्षेत असतो. मग तो टीईटी पेपर 1 साठी पण आणि टीईटी पेपर 2 साठी पण. फक्त त्याची काठिण्य पातळी कमी जास्त असते. यामध्ये आपल्याला आणखी पेपर 2 साठी जर हाच भाग थोडा वाढवला तर नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, त्यानंतर अपरिमेय संख्या आणि वास्तव संख्या, आणि याच्या पुढे जायचं असेल तर मग इमॅजिनरी नंबर. तर हा संख्या प्रकार हा एक घटक या सर्व घटकाशी निगडित आहे आणि यातला प्रत्येक घटक आपल्याला उदाहरणासह समजून घ्यायचा आहे. यानंतर दुसरा जो घटक आहे तो म्हणजे संख्या विस्तार. तर संख्याचं विस्तारित रूप, संख्येची स्थानिक किंमत, दर्शनी किंमत, घातांकाच्या रूपामध्ये संख्या लिहिणे, या सर्व बाबी संख्या विस्तार या घटकामध्ये येतात. त्यानंतर पुढचा घटक आहे संख्यावरील क्रिया. आता संख्यावरील क्रिया म्हणजे काय, तर यामध्ये मूलभूत 4 क्रियाचा फक्त विचार केलेला आहे या ठिकाणी. बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार. हेच उच्च स्तराचा जर विचार केला तर याच्यावरच्या ज्या काही क्रिया आहेत जसे की एपी असेल, जीपी असेल किंवा संख्यांचा काही नियम असेल तर अशा पद्धतीचे प्रश्न अक्षरांचा वापर करून विचारले जातात. त्यानंतर पुढचा घटक आहे संख्या रेषा. तर संख्या रेषा हा घटक पेपर 1 साठी विचारला जात नाही, परंतु पेपर 2 साठी संख्या रेषा खूप महत्वाची आहे. त्यानंतर पुढचा घटक आहे रोमन संख्या. रोमन संख्या पेपर 1 साठी विचारला जातो, 2 साठी यावरचे प्रश्न नाहीत. म्हणजे हे सगळं बारकाईने मी तुम्हाला शिकवणार आहे, पण एक गणित शिक्षक म्हणून किंवा तुम्हाला भविष्यामध्ये पेपर 1 द्यायचा असेल तरी किंवा 2 द्यायचा असला तरी एक परफेक्ट गणित तुम्हाला आलं पाहिजे. या दृष्टीनं संपूर्ण घटकाचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करायचं आहे. त्याचे बारकावे, त्याचं बेसिक आणि ट्रिक्स. सर्वात महत्वाचा शब्द लक्षात ठेवा, तुम्हाला बेसिक पण घेतलं जाईल आणि ट्रिक्स पण सांगितल्या जातील. या दोन्ही बाबीचा परिपूर्ण अभ्यास आपण करणार आहोत. यानंतर दुसरा घटक पाहूया आपण, अपूर्णांक. आता अपूर्णांकामध्ये हा जो दुसरा मुख्य घटक आहे यालाच आपण फ्रॅक्शन असं म्हणतो. तर यामध्ये अपूर्णांकाचं वाचन, अपूर्णांकाचं लेखन, अपूर्णांकावरील क्रिया. आता अपूर्णांकावरील क्रिया म्हणजे काय, तर यामध्ये बेरीज आली, वजाबाकी, गुणाकार, भागाकार.
तर ह्या मुख्य 4 क्रिया. पण सेकंड पेपर 2चा जर विचार केला तर यावरचे बरेचशी उदाहरणं अगदी उच्च स्तरापर्यंत आहेत अपूर्णांकामध्ये. तर काही ट्रिकी क्वेश्चन पण विचारले जाऊ शकतात. त्यानंतर पुढचा घटक आहे अपूर्णांक व दशांश अपूर्णांक. तर अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकामध्ये रूपांतर, दशांश अपूर्णांकाचं अपूर्णांकात रूपांतर, आणि पुढे घटक आहे अपूर्णांकाचे रूपांतर. यामध्ये पूर्णांकयुक्त या अपूर्णांकाचा वापर केला जातो. त्याचबरोबर अपूर्णांकाच्या बऱ्याचशा ट्रिक्स आहेत. कारण गणितामध्ये विद्यार्थ्यांना जर भीती दाखवायची असेल तर काय करतात, अपूर्णांकाचे प्रश्न विचारले जातात. तर अजिबात आपल्याला घाबरायची गरज नाही, कारण अपूर्णांकासारखा सोपा घटक कोणताच नाही, हे लक्षात ठेवा. फक्त त्या दृष्टीने आपल्याला सराव करणं गरजेचं आहे, अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे जेवढा काही सराव सांगितला तेवढा जर तुम्ही केला तर गणित हा सर्वात सोपा विषय तुमचा होऊन जाईल. त्यामुळे तुम्हाला ज्या विषयाची भीती आहे विनाकारण ती अजिबात मनामध्ये ठेवू नका, कारण प्रत्येक घटक बेसिक टू ट्रिक्स या लेवलवर आपण घेणार आहोत. यानंतर पुढचा घटक आहे अपूर्णांकाचा लसावी व मसावी. तर अपूर्णांकाचा आपण संख्यांचा लसावी मसावी काढतो माहितीये, मग अपूर्णांकाचा लसावी मसावी कसा काढायचा हे पण आपण शिकणार आहोत. यानंतर पुढचा घटक आहे संख्यावरील क्रिया. आता पहा, आतापर्यंत जी आपण संख्यावरील क्रिया पाहत होतो ते फक्त बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या 4 घटकाशी निगडीत होत्या. परंतु आता यापुढे आता या ठिकाणी विभाज्यतेच्या कसोट्या पाठ असतील, तुम्हाला नसतील तरी पाठ करून घेऊयात आपण. वर्ग वर्गमूळ, घन घनमूळ, सरासरी, घातांक, लसावी मसावी, मापन, गुणोत्तर प्रमाण, चलन आणि पदावली. पेपर 1 चा जर विचार केला तर या ठिकाणच्या प्रत्येक घटकावर एक प्रश्न हमखास असतो. पेपर 2 साठी जर विचार केला आपण तर वर्ग वर्गमूळ याचा एक मिक्स क्वेश्चन परीक्षेमध्ये येऊ शकतो. त्याचबरोबर घातांकाचे रूल्स किंवा करणी म्हणतो आपण त्याला, सूर्ड सूर्ड असं उच्चार आहे त्याचा, याच्यावरचा एक प्रश्न असतो. त्यानंतर लसावी मसावी, गुणोत्तर प्रमाण आणि पदावली, चलनाचा कधी येतो किंवा नाही, म्हणजे या घटकावर प्रश्न विचारले जातात पेपर 2 साठी. पेपर 1 साठी तर प्रत्येक घटकावर एक एक प्रश्न आहेच. त्यामुळं हा मेन गाभ आहे पूर्ण पेपर मधला, याच्याशिवाय पेपरच सेट होऊ शकत नाहीत. यानंतर पुढचा घटक पाहूया आपण, व्यवहारिक गणित. व्यवहारिक गणित हा जर भाग आपण पाहिला तर यामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, सूट, कमिशन, रिबेट, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे 4 घटक आहेत ज्याचा दैनंदिन जीवनामध्ये पण वापर होतो. आणि म्हणूनच या 4 घटकाचं जे मेन हेडिंग आहे ते व्यवहारिक गणित. आणि आपल्या माहितीस्तव आपली ही संपूर्ण परीक्षा ऑफलाईन होणार आहे आणि ही परीक्षा परिषदेमार्फतच होणार आहे. त्यामुळे यापूर्वी जे 2013 पासून जे सर्व पेपर झालेले आहेत 2021 पर्यंत, या सर्व पेपरचं विश्लेषण आपण घटक वाईज पण घेणार आहोत. तुम्हाला पेपर वाईज विश्लेषण तर ऑलरेडी आपल्याकडे रेकॉर्डिंग मध्ये उपलब्ध आहे, पण याचं घटक वाईज विश्लेषण म्हणजे जो जो घटक चालला त्याच्यासोबत कोणते प्रश्न आले होते कोणत्या वर्षामध्ये याबाबत पण आपण चर्चा करणार आहोत. तर यामध्ये शेकडेवारी, नफा तोटा, रिबीट आणि सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. यानंतर पुढचा भाग आहे भूमिती विशेष. भूमिती विशेष मध्ये मूलभूत संकल्पना, त्याचबरोबर त्रिकोण, चौकोन आणि वर्तुळ 4च नाव आहेत. पण पेपर 2 साठी मात्र यावर खूप जाणीवपूर्वक प्रश्न दिले जातात. जसे की त्रिकोणाचा विचार केला तर त्रिकोणाचे अगदी 10वी पर्यंतचे सर्व प्रमेय, गुणधर्म आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे.
पेपर 1 साठी विचार केला तर फक्त त्रिकोणाचं काय, त्रिकोणाचं क्षेत्रफळ, त्रिकोणाची परिमिती किंवा त्रिकोणाचे नॉर्मल म्हणजे छोटे छोटे गुणधर्म जे 8वी पर्यंत आहेत यावर भर आहे. पण पेपर सेकंड साठी आपल्याला 10वी पर्यंतचे सर्व गणिताचे प्रमेय माहिती असणं गरजेचं आहे. चौकोनाचं पण त्याच पद्धतीने आहे. चौकोनाचे सर्व प्रकार, त्यांची सूत्र, त्यांचे क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र या संदर्भाचे प्रश्न परीक्षेत विचारले गेलेले आहेत. वर्तुळाचा विचार केला तर वर्तुळाचा अगदी बेसिक म्हणजे त्रिज्यापासून एखाद्या गाडीचे चाकाचे फेरे किती होतात या लेवल पर्यंतची प्रश्न वर्तुळ या घटकावर विचारली जातात. त्याचबरोबर वर्तुळाच्या संबंधी जे काही गुणधर्म आहेत 10वी पर्यंत असा सर्व अभ्यास आपल्याला घ्यायचा आहे आणि त्याचा सराव आपण घेणार आहोत. यानंतर पुढचा घटक आहे महत्तमापन. यामध्ये परिमिती, क्षेत्रफळ, पृष्ठफळ आणि घनफळ. तर ज्या काही भौमितिक आकृत्या आहेत तर या भौमितिक आकृत्यामध्ये त्यांची परिमिती शोधणं, क्षेत्रफळ शोधणं, पृष्ठफळ आणि घनफळ याची सूत्र आणि सूत्रासोबत त्यांची वैशिष्ट्ये आहेत काही विशेष, तर हे वैशिष्ट्ये आपल्याला लक्षात घ्यावी लागतील आणि त्या दृष्टीने आपला अभ्यास चालू ठेवावा लागेल. यानंतर पुढचा घटक आहे बीजगणित. बीजगणितामध्ये पदावली, समीकरणे, वर्ग समीकरणे, बहुपदी आणि लसावी मसावी. आता समीकरणामध्ये सर्व प्रकार आले. रेषीय समीकरणे असेल, वर्ग समीकरणे असतील, 2 चलातील किंवा एका चलातील समीकरणे सर्वच. आणि पेपर सेकंड साठी हे अतिशय महत्वाचं आहे आणि अगदी पॅटर्न डोळ्यासमोर ठेवून म्हणजे परीक्षा परिषदेत आतापर्यंत 7 ते 8 वर्षामध्ये ज्या ज्या काही पेपर घेतलेत किंवा जशा पद्धतीचे प्रश्न घेतलेत ते तर प्रश्न घेणारच आहोत आपण, पण त्याच्यासोबत त्याच्याशी निगडीत इतर काही घटक आहेत का असेही प्रश्न या ठिकाणी सोडवून घेतले जातील, जेणेकरून गणिताला आपणास आउट ऑफ 30 पैकी 30 मार्क कसे मिळतील यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. यानंतर पुढचा घटक आहे आलेख. आलेख या घटकामध्ये 2 प्रकार आहेत, एक स्तंभालेख आणि दुसरा वृत्तालेख. तर स्तंभालेख मध्ये नेमकं काय असणार आहे तर पाय चार्ट असेल किंवा स्तंभालेखच्या प्रकारामध्ये शतमान स्तंभालेख, त्याचबरोबर जोड स्तंभालेख यावरचे काही घटक आपण समजून घेणार आहोत. आणि वृत्तालेख म्हणजेच पाय चार्ट. वृत्तालेख मध्ये बरेचसे प्रश्न असे होते की नेमकं शोधायचे काय हेच लक्षात येत नाही मुलांना. दिसतो वृत्तालेख पण काय काढायचं हे लक्षात येत नाही, कारण त्याच्यामध्ये एकशी किंमत घेऊन थोडं त्याला किचकट बनवण्याचा प्रयत्न केलाय आणि हे जाणीवपूर्वकच तसे प्रश्न आहेत. त्यामुळं टीईटी पेपर हा टेट पेक्षा सुद्धा थोडी काठीण्य पातळी आपल्याला जास्त म्हणायला हरकत नाही, परंतु नक्कीच आपण सर्वजण टीईटी पास होणार आहात. यानंतर पुढचा घटक आहे उच्च गणित. आता उच्च गणितामध्ये काय असणार आहे पहा, तर वेग, वेळ, अंतर, त्यानंतर काम, काळ, वेग, कोडी प्रश्न, घड्याळ, दिनदर्शिका, वैवारी, भागीदारी आणि घडणी. तर उच्च गणितामध्ये आपल्याला हे स्पेशली शिकावं लागणार आहे. यामध्ये बुद्धिमत्तेचा थोडा जास्त घटक आहे खरं तर, पण यावरचे जास्त प्रश्न काय येत नाहीत, अगदी 2 ते 3 प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. यानंतर टीईटी पेपर 2 साठी स्पेशल. आताचा जो अभ्यासक्रम पाहिला आपण तो टीईटी पेपर 1 आणि पेपर 2 साठी दोन्ही साठी गरजेचा आहे, परंतु स्पेशली 2 साठी काय शिकायचं आहे तर यामध्ये कर्णी आणि कर्णीचे नियम, रेषीय समीकरणे, समभुज त्रिकोण आणि चौकोन यावर स्पेशली प्रश्न आहेत. सेकंड पेपर मध्ये घातांकावर काही विशेष प्रश्न आहेत, 10th लेवलची भूमिती, अंकगणित श्रेणी, प्रोबॅबिलिटी, त्रिकोणमिती. तर प्रोबॅबिलिटी, त्रिकोणमिती फार म्हणजे कमी प्रमाणात विचारतात, पण शक्यता आहे चान्सेस विचारण्याच्या यावेळेस. त्यामुळं या सर्व घटकांचा आपल्याला अभ्यास बारकाईनं करणं गरजेचं आहे. तर या पद्धतीनं हा सर्व अभ्यासक्रम या ठिकाणी आपण समजून घेतलेला आहे. आता थोडा मला तुमच्यासोबत संवाद साधायचा आहे, म्हणजे तुमच्या मनामध्ये काही शंका आहे किंवा तुमच्या मनामध्ये काही द्वंद्व चालू आहे तुमच्या विचारायचं, तर या ठिकाणी आपण
व्यक्त होऊ शकतात. त्यासाठी तुम्हाला रेज हँड करावं लागेल. हा आपण फक्त अभ्यासक्रम समजून घेतलेला आहे. आता बऱ्याच जणांना झूम मीटिंग कशी चालते, झूम मीटिंग वर रेज कसा करायचा किंवा या गोष्टी शिकून घ्याव्या लागणार आहेत. तर तुमच्या झूम मीटिंग मध्ये रेज हँड नावाचं एक बटन असतं पहा. जर तुम्हाला बोलायचं असेल तर बटन असतं तिथे एक, ते बटन क्लिक करावं लागतं. ते क्लिक केल्यानंतर मला समजतं की तुम्हाला काहीतरी बोलायचंय, तुम्हाला काहीतरी व्यक्त व्हायचंय, आणि मग आम्ही तुम्हाला बोलायला परवानगी देतो. त्यामुळं आपल्या जे काही झूम मीटिंग होणार ते डायरेक्ट इंटरॅक्शन होणार आहे आपल्यामध्ये. तुम्ही डायरेक्ट मला म्हणजे संवाद साधू शकणार आहेत, माझ्याशी बोलू शकणार आहेत, तुमचं मत व्यक्त करू शकणार आहेत. कारण तुमच्या मनामध्ये विचारायची बरेच जणांच्या म्हणजे तर माइंडवर असं मला जाणवायला लागले की आता एवढा अभ्यास आपण कसं करणार आहेत किंवा एवढं आपल्याला कळेल का नाही, असं पण तुमच्या मनामध्ये येऊ शकतं. तर अजिबात त्याबद्दल भीती बाळगायचं कारण नाही. कारण जीनियस मॅथ सोबत तुम्ही जुडलात म्हणजे गणिताचं तर टेन्शन घ्यायचीच गरज नाही. बाकी विषय राहिला मराठी, इंग्रजी व्याकरण, मानसशास्त्र, परिसर अभ्यास पेपर 1 साठी. ठीक आहे, तर त्याचे आम्ही नोट्स पण देणार आहोत आणि व्हिडिओज पण देणार आहोत. त्यामुळं त्याबद्दल पण काळजी करू नका. जास्तीत जास्त तुम्ही सेल्फ स्टडी करू शकतात आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला या ठिकाणी संधी मिळणार आहे. पेपर सेकंडचा विचार केला तर सामाजिक शास्त्रामध्ये इतिहास, भूगोल याच्याही नोट्स दिल्या जाणार आहेत, त्याचेही व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि विज्ञान, स्वाती काय बोला. आता तुम्ही म्यूट करू शकता. हॅलो सर. हा बोला. सर क्लासकडून प्रश्नपत्रिका वगैरे दिल्या जातील का? आपण काय करणार आहे, प्रत्येक आठवड्याला जो जो घटक शिकवला जाणार आहे, म्हणजे मराठीचे जेवढे व्हिडिओ दिलेत तर त्यावर मराठीची टेस्ट तुम्हाला पूर्ण ऑनलाईन मिळेल. मानसशास्त्राचे व्हिडिओ जे दिलेत त्याच्यावरची टेस्ट ऑनलाईन मिळेल. इंग्रजी त्याच्यावरची टेस्ट ऑनलाईन मिळेल. म्हणजे प्रत्येक विषयाच्या एक 20-20 मार्काच्या टेस्ट तुम्हाला दिल्या जाणार आहेत घटक वाईज. मग ते 2 घटकावर असतील किंवा 3 घटकावर असतील, पण त्या आठवड्यामध्ये जे काही व्हिडिओ असतील तर त्यावर तुम्हाला टेस्ट तयार करून मिळतील. आणि त्या टेस्ट तुम्हाला जीनियस मॅथ ऍप मध्येच सोडवायच्या आहेत. त्याची लिंक आपल्याला व्हॉट्सअपवर वगैरे मिळणार नाही. फक्त व्हॉट्सअपचा ग्रुप काय केलाय तर तुमच्याशी डायरेक्ट तुम्हाला जर काही अडचण असेल तर तुम्ही शेअर करू शकाल किंवा तुम्हाला काही सूचना द्यायची असेल तर ती लवकर देता येईल. आणि सर्वजण लवकर इंटरॅक्ट होतात व्हॉट्सअपवर, म्हणून आपण खरं तर म्हणजे ग्रुप बनवलेले आहेत. आणि हे संवादाचं एक सुंदर माध्यम आहे. तर तुम्हाला तशा युनिट वाईज टेस्ट मिळतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे परीक्षेच्या आधी एक 8 ते 10 दिवस आपण संपूर्ण अभ्यासक्रमावरचे गेस पेपर देणार आहोत. किमान 5-5 गेस पेपर तुम्हाला मिळतील. पेपर 1 चे 5 गेस पेपर आणि पेपर 2 चे 5 गेस पेपर. त्यामुळं मी तुम्हाला हा ओके छान. तर तुम्हाला मी सुरुवातीला सांगितले की तुमच्या जेवढ्या अपेक्षा आहेत ना त्याच्या डबल मी तुम्हाला देणार आहे. फक्त माझं म्हणणं आहे की तुम्ही जरा स्थिर राहा, रिलॅक्स राहा. म्हणजे गडबड आहे, म्हणजे बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये माझा क्लास आहे, माझा मिस होईल, कसं होणार आहे, लिंकच नाही आली सर तर काहीच सांगणार झालेत वगैरे, असं काही नाही. तुमच्या मनामध्ये जे चाललंय ना त्याच्यापेक्षा जास्त विचार माझ्या मनामध्ये येतात की आता संध्याकाळी आपल्याला हे घ्यायचंय, हे शिकवायचंय, ते द्यायचंय, तुमच्याशी संवाद साधायचाय, किंवा सर्वप्रथम तुमच्या डोक्यामधून जो ताण आहे ह्या परीक्षेचा हा अजिबात ठेवू नका. ठीक आहे, म्हणजे रिलॅक्स राहा. हॅलो सर, जीनियस मॅथ्सचं टीईटी साठी एखादं पुस्तक वगैरे अवेलेबल होईल का? नाही आम्ही पेमेंट करू बरोबर आहे. तर आपण घरपोच वगैरे असं काय मिळेल? प्रत्येक विषयाच्या आम्ही तुम्हाला नोट्सच देणार आहोत. हा ठीक आहे. ओके चालेल, म्यूट करून घ्या. इतरांना संधी देऊयात आपण बोलण्याची. स्नेहल स्नेहल मॅडम बोला. स्नेहल मॅडम.
रेज हँड केलेला आहे, तुम्ही स्वतः म्हणजे अनम्यूट करू शकतात. हॅलो. हा बोला मॅडम. सर घेणार तुम्ही हम्म. त्याचे युट्यूबवर पण व्हिडिओ पडणार नाही, युट्यूबवर नाही, प्ले स्टोर ऍप मध्ये. त्याच्यावरून जीनियस मॅथचं ऍप डाउनलोड करायचं. हो, तर त्या संदर्भात पण तुम्हाला ग्रुपवर सूचना येतील, त्याची पण गडबड करू नका की आता कोणतं करायचंय, कधी करायचंय, काय नाही. आता आपल्या जसजशा झूम मीटिंग होतील, जसजशी व्हिडिओ अपलोड करतील, तुमच्यापेक्षा मला जास्त काळजी आहे, हे लक्षात ठेवा. कधीही कुठलीही सूचना द्यायची असेल किंवा ऍप डाउनलोड करायचं असेल, काही माहिती पोहोचवायची असेल, कारण तुम्हाला ते प्रॉपर मिळणं गरजेचं आहे आणि ते अगदी एक व्यवस्थित मोडवर तुम्हाला दिलं जाणार आहे. तुमचा गोंधळ न होता किंवा तुम्हाला कुठलाही ताण न येता अगदी डे बाय डे सर्व गोष्टी तुम्हाला मिळून जातील. आणि एक बोलायचं सर, गेल्या वर्षी तुम्ही नवोदयसाठी क्लास घेतलेले, तिसरी ते चौथी वगैरे, तर त्यामुळे माझ्या मुलाला खूप फायदा झाला. त्याला पण घेतलेला मी ऍडमिशन तुमच्याकडे. ओके. या वर्षी निवासी बॅच आहे. हो, सांगेन मी मॅडम, त्या संदर्भात तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करा, आपण बोलूयात त्या विषयावर. ओके. प्रतिभा मॅडम. हॅलो सर. हा बोला. बोला, ऐकतोय मी. आवाज येतोय माझा? हो. हा बोला. गेस पेपर आहेत ना, अदर सब्जेक्टचे पण मिळतील का आम्हाला? हो, गेस पेपर. हा, तर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की प्रत्येक आठवड्याला म्हणजे शनिवार रविवार, ठीक आहे, आपण जेवढे व्हिडिओ अपलोड केले ज्या ज्या विषयाचे असतील त्याचे टेस्ट मिळतील आणि त्याच्या सूचना तुम्हाला ग्रुपवर आधीच मिळतील की या आठवड्यामध्ये कोणत्या टेस्ट ऍप मध्ये अपलोड केल्या जाणार आहेत. या टेस्टची लिंक आपल्याला ग्रुपवर मिळणार नाही, तर ती जीनियस मॅथ ऍप मध्ये तुमच्या कोर्स मध्येच मिळेल. या टेस्टचं एक वैशिष्ट्य असं असेल की समजा 100 विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली तर तुमची किती रँक आहे हे तुम्हाला कळेल आणि हे तुम्हालाच समजेल, इतरांना नाही समजणार की कुणाची किती रँक आहे. फक्त स्वतःची रँक स्वतःला समजेल की आपला कितवा नंबर आहे. समजा 100 विद्यार्थी असतील तर 100 मध्ये आपला कितवा नंबर आहे हे पण कळेल. आणि जे गेस्ट पेपर सांगितले तुम्हाला मी 5 गेस्ट पेपर देणार आहे म्हणून, तर हे 5 गेस्ट पेपर ऍज पेपर म्हणजे ऍज बोर्डाचा जसा पेपर असणार आहे, म्हणजे परीक्षा परिषदेचा जसा पेपर असणार आहे 150 गुणांचा, अगदी त्याच पद्धतीचे पेपर तुम्हाला ऑनलाईन स्वरूपामध्ये किंवा पीडीएफ स्वरूपात दिले तर ते पण ऍप मध्येच उपलब्ध होतील. चालेल. थँक्यू सर. थँक्यू. रूपा मॅडम, भुजबळ मॅडम बोला. हा बोला. हो, येस. तर आपल्याकडे कोणतंही लेक्चर झालं, आता म्हणजे माझं जरी लाईव्ह लेक्चर असेल किंवा इतरांचे रेकॉर्डिंग असतील तर ते सर्व ऍप मध्ये उपलब्ध असतील. आणि ते ज्या दिवसापासून तुमचं ऍप सुरू झालंय, म्हणजे समजा की आता आज 16 तारीख आहे, समजा 1-2 दिवसामध्ये आम्ही ऍप मध्ये व्हिडिओज टाकलेत, सुरू केलं, समजा तुमचं 17 तारखेला चालू झालं, 18 तारखेला चालू झालं ऍप, तर तिथून ते 365 दिवस तुम्ही पाहू शकाल. म्हणजे असं नाही की आता तुम्ही क्लास 16 लावलाय म्हणून 16 पासून नाही, 1-2 दिवस जरी लेट झाला असेल तरी ज्या दिवशी चालू झालं तुमचं ऍप रन झालं थोडक्यात, तिथून 365 दिवस तुम्ही हे व्हिडिओज कधीही पाहू शकतात, कितीही वेळेस पाहू शकतात. या टेस्ट जे असणार आहेत युनिट वाईज टेस्ट असतील किंवा आपण गेस्ट पेपरचे टेस्ट असतील त्या पण तुम्ही 365 दिवस कधीही पाहू शकतात आणि कितीही वेळेस. काव्या मॅडम बोला. सर, गुड इव्हनिंग. त्या मॅडमने विचार तोच प्रश्न होता की व्हिडिओ रेकॉर्डिंग, कारण जो आपला टायमिंग आहे सर 1 hourचा
तो इनफ होईल ना? म्हणजे कसं लिंक जॉईन करण्यात कधीतरी आता जॉबला असल्यामुळे मी लेट लिंक जॉईन केली, मग थोडा प्रॉब्लेम होईल. तर टायमिंग वाढवून मिळेल का लाईव्ह लेक्चर? नाही, लाईव्ह लेक्चर तर दररोज 1च तास होतील. पण तुमचं जास्तीत जास्त सर्व घटक आपण पूर्ण करणार आहोत, म्हणजे त्याबद्दल असं काही अडचण नाही. ठीक आहे. आणि लिंकच्या बाबतीमध्ये विचार केला तर तुमचा पहिला दिवस आहे, तुम्हाला आज माहिती झाली किंवा कसं जॉईन व्हायचं असतं, कोणते नंबर टाकायचे असतात. तर जो मीटिंगचा आयडी आहे तो जवळपास सेमच राहतो, फक्त त्याचे पासवर्ड बदलतात. ठीक आहे. आणि आपण लवकरच तुम्हाला पण तुमचा एक नंबर देणार आहोत, म्हणजे प्रत्येकाला जर समजा काव्या मॅडम 1 नंबर असतील, समजा ज्योती मॅडम 2 नंबर असेल, किंवा गणेश सर 3 नंबर असतील, किशोर सर 4 नंबर असतील, तर तुम्ही तेच नेम तुमच्या ह्याच्यामध्ये टाकायचंय. म्हणजे आमच्याकडे एक व्यक्ती आता म्हणजे डायरेक्ट असं बसणार आहे किंवा हे नाव आलं तरच त्याला एंट्री द्यायची जॉईन व्हायला पण. ठीक आहे. त्यामुळे आपल्या लिंकचा गैरवापर पण कुणालाही करता येणार नाही. म्हणजे आमच्याकडे जर समजा 100 ऍडमिशन असेल तर 100 विद्यार्थीच या ठिकाणी लिंकला जॉईन होतील. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही सर्वजण तर प्रामाणिक आहात, तुम्ही जर म्हणजे लिंक हे करणार नाहीत, पण त्याच्या पुढे जाऊन मी काय म्हटलं तुम्हाला, तुमच्यापेक्षा मला पण जास्त काळजी आहे गोष्टीची. ओके. त्यानंतर आता थँक्यू. ओप्पो असं नाव आहे, ओप्पो. आता बघा तुम्ही तुमची नावं पण लिहित चला, मला नाही सांगता येणार पुन्हा. ओप्पो कोणाचा म्हणजे मोबाईल आहे, तुम्हाला काय बोलायचंय का? हा सर, मला काय म्हणायचं जर निकाल कधी लेडीजच्या मोबाईल मध्ये चॅटिंग असते, अशा गोष्टी होतात ना, तर आम्ही आमच्या म्हणजे हसबंडच्या फोनवर किंवा आम्ही हे नाही करू शकत. पण तिथे तुम्हाला झूम मीटिंग मध्ये रिनेम नावाचं एक ऑप्शन असतं, तिथे तुम्ही तुमचं नाव टाकून जॉईन होऊ शकतात ना. तेच विचारायचं होतं. मी काय वेगळा नंबर तरी पण आमच्याकडे नंबरचं नाही, तर आम्ही तुम्हाला जे एक नंबर किंवा म्हणजे नंबर आणि नाव देणार आहोत समजा तुमचं, तर त्या नंबर आणि नावनं तुम्ही कुठेही हँडसेटून जॉईन होऊ शकतात, असं काही नाही. पण एकच एंट्री येणार ना आमच्याकडे. समजा 4 नंबर, समजा स्वाती मॅडम असतील तर 4 नंबर स्वाती हे एकच नाव येणार ना कुठेतरी लिस्टला. बरोबर आहे. ते 2 मोबाईल मध्ये तर नाही दिसणार पुन्हा, असं म्हणतोय मी. म्हणजे तुमची गैरसोय कुठेही केली जाणार नाही. जे जे आपल्याकडे जॉईन आहेत ना, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही, त्याबद्दल निश्चिंत राहा. ओके. आणखी तुम्हाला ज्यांना बोलायचं आता, हॅलो झालटे मॅडम बोला. गुड इव्हनिंग. तर ऍप डाउनलोड करण्यासंदर्भात पण आम्ही सूचना देऊत, ग्रुपवर ऍपची लिंक देऊत, त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करा. कारण कसं आहे माहितीये का, त्या ऍप मध्ये काही जुने कोर्सेस आहेत. बरोबर आहे. मग तुम्ही ऍप डाउनलोड करणार, त्याच्यामध्ये कुठला तर जुना कोर्स असणार, मग तुम्ही मला मेसेज करणार, सर ते चालूच नाही झालं, ते ओपनच नाही झालं, त्याच्यामध्ये हे दिसत नाही, ते दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला ज्या सूचना मिळतील त्या सूचनेप्रमाणे चला. बरोबर आहे का. तुम्ही जर म्हणजे आता कसं होतं, कारण यापूर्वी एक आम्ही बॅच चालू केली होती, त्याचा एक तिथं ऑलरेडी कोर्स आहे. आता ही नवीन एक बॅच चालू करतोय आपण ऑल सिलेबसची. तर जेव्हा आम्ही व्हिडिओ तिथं अपलोड करतोय तेव्हाच तो कोर्स आम्ही क्रिएट करणार ना त्या ठिकाणी. बऱ्याच जणांना असं वाटतं की मग सर ऍप मध्ये कोर्सच नाही. तर हे कोर्सेस कसे होतात, आता तुम्ही पण म्हणजे लेक्चर घेत असाल कुठं किंवा शिकवत असाल तर तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर काम करतो तेव्हा ती आपण दाखवू शकतो. तसं जर आपला क्लास आजच सुरू झाला असेल तर उगाच तिथं फोल्डर रिकामा तयार करण्यामध्ये म्हणजे हे नाही. म्हणून त्यामुळे आम्ही फोल्डर तयार केलेला नाही. त्यामुळे आम्ही तयार ज्या दिवशी करू त्या दिवशी तुम्हाला स्वतःहून सांगू की हेच घ्या, आम्ही तुम्हाला चालू करून देतो आणि त्याचा ऍक्सेस पण आम्हीच तुम्हाला सुरू करून देणार आहेत. ठीक आहे. मला वाटतं डाऊट झाले सर्वांचे. ओके. तर आपण जो आपला पहिला घटक आहे संख्याज्ञान, या घटकाला आज थोडी सुरुवात करूयात, कारण आपल्याला उद्यापासून कंटिन्यू करायचं आहे आणि कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त आपल्याला कसं शिकता येईल हा भाग या ठिकाणी आपण
समजून घेणार आहोत. तर जो आपला पहिला घटक आहे संख्याज्ञान. तर या संख्याज्ञान बद्दल जर थोडक्यात बोलायचं असेल तर संख्याज्ञानचा इतिहास किंवा संख्याज्ञान म्हणजे नेमकं कसं मानवाचं डेव्हलप झालं असेल किंवा कोण्या पद्धतीनं संख्या या विकसित झाल्या असतील याबद्दल आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण फक्त संख्याज्ञान या घटकाचा विचार करत असताना हा संख्याज्ञान हा जर घटक पाहिला तर अगदी मानव जंगलात वनात रानात राहत असल्यापासून संख्यांचा त्यांनी शोध लावलेला आहे किंवा संख्याज्ञान या बाबतीमध्ये सुरुवात झालेली आहे. आता पहा, जेव्हा आपण म्हणजे अश्मयुगाचा काळ पाहतो, म्हणजे केव्हा कोणाचा तरी माईक चालू आहे, मध्येच आवाज येतोय, म्यूट करून घ्या. आता जे कोणी बोललात दोघं तिघ जण त्यांच्यापैकी कोणाचं जर ओके. तर संख्याज्ञान याचा अभ्यास अगदी मानव हा जंगलात वनात राहत असल्यापासूनचा आहे. म्हणजे याला खूप मोठी हिस्ट्री आहे. संख्याज्ञान असं नाही की बाबा चला हा सर्व म्हणजे नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या असं नाही. म्हणजे मानव हा निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना निसर्गामध्ये राहत असताना तुम्ही विचार करा की समजा त्यावेळेस शाळा नसेल, त्यावेळेस पुस्तकं नसतील, त्यावेळेस घरं नसतील, काहीच नसतील, जंगलामध्ये माणसं राहतात, मग त्यांना संख्येची गरज कसं काय पडली असेल? आपल्या मनात येतो ना विचार की कोणतीही गोष्ट, आणि आपण बीएडला शिकलो, ही गरज ही शोधाची जननी आहे. गरज असेल तरच आपण शोध लावतो, बरोबर आहे. तर तसा विचार केला तर या मानवाला जंगलामध्ये राहत असताना का गरज पडली असेल संख्या शोधायची? तर त्यांच्या मनामध्ये, मग आता आपण काय करतो, या गोष्टी सगळ्या फक्त आपला तर्क आहे, लक्षात घ्या. आज मी जरी बोलत असेल तर त्यावेळेस काय घडलं असेल, तर हे मानव जेव्हा रानावनामध्ये जंगलामध्ये राहत असतील तेव्हा मग त्यांच्याकडे काही समजा त्यांच्या घरामध्ये सदस्य असतील किंवा काही प्राणी असतील किंवा काही पाळीव प्राणी असतील, तर त्यांच्यामध्ये संवाद होत असेल ना काहीतरी, की म्हणजे तुझ्याकडे किती गायी आहेत, तुझ्याकडे किती बैल आहेत, तुमच्या घरामध्ये किती माणसं आहेत, असं काहीतरी संवाद घडत असतील. आणि या संवादातून माणसाला सर्वात पहिल्यांदा बोटांची भाषा समजायला लागली. तुम्ही गणित शिकून जेव्हा अध्यापन करणार आहात तर गणित शिकण्याच्या एकूण 8 भाषा आहेत, 8 भाषा. तर त्यामधली सर्वात पहिली भाषा म्हणजे बोटांची भाषा. तर काय आहे ही नेमकं बोटांची भाषा? तर तुम्ही विचार करा की अगदी घरातील आपलं लहान मूल जेव्हा जन्मतं तेव्हा त्याला आपण बोटानच सगळं शिकवतो, असं इकडे ये, तिकडे बघ, इकडे हे कर, तिकडे हे कर, बरोबर आहे. बोटांची भाषा चालते, बरोबर आहे. तर या बोटांच्या भाषेतूनच आपण गणित शिकतो. तुम्ही जर सर्वात पहिल्यांदा मुलांना जर काही गोष्टी दाखवल्या असतील, 1 बोट असेल, 2 बोट असतील, 3 बोट असतील, तर हे बोटावर शिकवता येतं आपल्याला. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहत असताना किंवा निसर्गाच्या भोवती जेव्हा मानव वास्तव करत असेल, नैसर्गिकरित्या त्यांच्या बोलण्यामध्ये या संख्यांचा समावेश झाला, ज्याला आपण 1, 2, 3, 4 असं काहीतरी माणूस मोजत असेल, त्यांच्या घरातील वस्तू असतील, प्राणी असतील, काही. आणि म्हणून या ज्या संख्या आहेत याला मोज संख्या असं पण म्हणतात, मोज संख्या. आणि या मोज संख्या नैसर्गिकरित्या खर तर मानवाला मिळाल्यात आणि म्हणून याचं नाव नैसर्गिक संख्या असं पण आहे. म्हणजे याला नैसर्गिक संख्या असं नाव का दिलं? नॅचरल नंबर. आपण पहा बघा, नॅचरल रिसोर्सेस म्हणतो, म्हणजे काय? नैसर्गिक साधन संपत्ती. मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय? याच पद्धतीने निसर्गातून आलेल्या संख्या त्या सर्व मोजण्याच्या किंवा दैनंदिन जीवनातून. आता हे होत असताना जसं भारताने शून्याचा शोध लावला, भारताने पूर्ण जगाला शून्य दिला असं आपण म्हणतो, आणि शून्याचा जेव्हा शोध लागला तेव्हा संख्या, आता पहा 1, 2, 3 शून्यच नसेल तर त्यांनी 10 लिहिलं असेल का? किंवा 10 मोजता येत असेल का?
नाही मोजता येत असेल, किंवा मग शून्याची संकल्पना कशी पुढे आली, शून्य आपण असं लिहितो पहा. तर याचा तर पण कसा शोध लागला असेल, तर पूर्वीच्या काळी जेव्हा जंगलात, वनात, रानामध्ये जेव्हा आपण फिरत असेल किंवा दैनंदिन जीवनामध्ये काहीही समजा दाखवायचं असेल तर ते गोल करायचे, आणि समजा 2 दगड ठेवलेत तर हे 2 झालं. समजा गोल करून मध्ये 3 दगड ठेवले समजा तर हे 3 झालं. गोल करून मध्ये 4 दगड ठेवली किंवा 4 वस्तू ठेवल्या काही, आणि गोल केलं मध्ये काहीच नाही ठेवलं, तर याचा अर्थ काय झाला? काहीच नाही ना या ठिकाणी. 1 पण नाही, 2 पण नाही, 3 पण नाही, काहीच नाही. मग काहीच नाही म्हणजे शून्य. हा शोध जेव्हा माणसाने लावला किंवा आपल्याला लक्षात आला आणि त्यावेळेस आपण शून्य शोधला, तर तो शून्य आपण 1च्या आधी लिहितो, म्हणजे 1 0 1 2 3 आणि 4 हे काही वाढतच जाणार आहे पूर्ण. तर या गटाला आपण पूर्ण संख्या असं नाव दिलेलं आहे. पहा आता हा जो चढता या ठिकाणी आलेख दिसतो आपल्याला, अगोदर 1 2 3 4 5 नंबर म्हणजे मोज संख्या किंवा नैसर्गिक संख्या. दुसरा गट आहे 0 1 2 3 4 पूर्ण संख्या. आता जसं जसं गरज पडत असेल तसं आपण विचार करूयात की मग मानव समजा बेरीज करत असेल, वजाबाकी करत असेल, किंवा माणसाला गणिताच्या काही क्रिया घडत असतील समजा, मग लिहिता लिहिता समजा आपण असं लिहितो पहा, 4 मधून 2 गेले. याचा अर्थ काय? आपल्याकडे काहीतरी 4 वस्तू असतील आणि त्यामधल्या 2 कमी झाल्या, म्हणजे किती राहिल्या? 2 राहिल्या. समजा 6 मधून 3 गेले, तर 6 मधून 3 गेल्यानंतर 3 राहतं. आता हे आपल्याला माहिती आहे, पण गणित शिकण्याची जी मूळ क्रिया आहे ती बोटांच्या साहाय्याने आणि वस्तूंच्या साहाय्याने झालेली आहे, हे लक्षात ठेवा. पण असं लिहित असताना समजा चुकून एका मुलाने जर असं लिहिलं असेल 2 वजा 5, तर आता कसं करणार आणि याचं उत्तर काय लिहिणार? आपल्या पण मनामध्ये, म्हणजे तुम्ही आता तुम्हाला माहिती आहे मायनस लक्षात घ्या, तुम्ही असं विचार करा की तुमच्याकडे हे वरचे 2च सेट आहेत, नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्या. मग तुमच्या या प्रश्नाचं उत्तर त्या वरच्या सेटमध्ये आहे का? अजिबात नाही, कारण वरच्या सेटमध्ये मायनस संख्याच नाही ना तुमच्याकडे. म्हणजे गरज पहा, मी सुरुवातीला सांगितले की गरज पडली की शोध लागतो, गरज पडली की शोध लागतो. मग ही तर अडचण निर्माण झाली. आता याचं एक जर आपण प्रॅक्टिकल उदाहरण पाहिलं, प्रॅक्टिकल उदाहरण, ठीक आहे. समजा एक गोठा आहे, शेतामध्ये वगैरे असतात पहा गोटे, यामध्ये 2 गायी आहेत समजा. आपण जसं यापूर्वीची उदाहरण पाहिली, समजा दुसरा एक गोठा आहे, याचा जनावराचा असा गोठा असतो, याच्यामध्ये समजा 6 गायी होत्या. 6 मधून तुम्ही 3 गायी सोडून दिल्यात, गोट्यामध्ये 3 गायी राहणार आहेत शिल्लक. पण तुमच्याकडे 2च गायी आहेत आणि तुम्हाला 5 गायी सोडायच्यात, म्हणजे 5 घालवायचे थोडक्यात, असा अर्थ समजूयात आपण उदाहरणाच्या स्वरूपामध्ये. तर आता 2 मधून तुम्हाला 5 घालवता येईल का? नाही, वजा करताच येणार नाही ना. मग जर तुम्हाला ही क्रिया पूर्ण करायचीच आहे असं ठरवलं तुम्ही, तर तुम्हाला काय करावं लागेल? कुणाच्या तरी शेजाऱ्या पाजाऱ्याच्या 3 गायी आणून गोट्यात बांधाव्या लागतील, बरोबर आहे. उसनं घ्यावं लागेल ना तुम्हाला, कोणाकडून तरी उसनं. तुमच्याकडे नाही आणि तुम्हाला द्यायचं तर आहे, मग तुम्हाला उसनं घ्यावं लागतं, आणि उसनं घ्यायचं म्हणजे कर्ज घ्यावं लागतं. त्यालाच आपण लोन असं म्हणतो. आणि लोन किती घ्यावं लागेल? मग तुम्हाला 3 गायीचं लोन घ्यावं लागेल. रुपयाच्या बाबतीमध्ये 3 रुपयाचं लोन घ्यावं लागेल, आणि लोन म्हणजेच ऋण संख्या, ऋण म्हणून तुम्हाला 3 शिल्लक काय राहिलं तुमच्याकडं? जसं 6 मधून 3 गायी गेल्यावर 3 गायी शिल्लक राहत होत्या. 2 मधून जर 5 घालवायचे असतील तर तुम्हाला 3 गायीचं कर्ज घ्यावं लागेल, 3 रुपयाचं कर्ज घ्यावं लागेल, म्हणजे तुमच्याकडे शिल्लक 3 रुपये लोन राहील. समजली कन्सेप्ट? आणि मग याच ठिकाणी ऋण संख्यांचा शोध लागला. मग तुम्ही जर पाहिलात या गटामध्ये
नैसर्गिक संख्या 1 पासून सुरुवात होतात, पूर्ण संख्या 0 पासून सुरुवात होतात. आता ऋण संख्या कुठे लिहायच्या ही माणसाच्या समोर पुढची अडचण निर्माण झाली आणि लोकांना हे लक्षात आलं की ऋण म्हणजे 0पेक्षा कमी आहे. बघा, माझ्याकडे समजा तुमच्याकडे 5,000 रुपये आहेत बँकेत अकाउंटमध्ये, बरोबर आहे. तर तुम्ही थोडेफार मोठे आहेत, तुमच्याकडे 0 रुपये आहेत म्हणजे त्याच्यापेक्षा कमी दर्जा. तुमच्याकडे 3,000 लोन आहे म्हणजे 0पेक्षा खालची पातळी झाली, लक्षात घ्या. कारण आपल्याला लोकांचं देणंच आहे 3,000 रुपये, 2,000, 5,000 समजा. आणि म्हणून मांडणी करत असताना जो पुढचा संख्यांचा संच आला तो म्हणजे पूर्णांक संख्या नाव दिलं त्याला, कारण या सर्व संख्या पूर्ण आहेत. 0 सेंटरला आला, त्याच्या उजव्या बाजूचा विचार केला तर +1, +2, +3 आणि डाव्या बाजूला -1, -2, -3 अँड सो ऑन. तर याला आपण पूर्णांक संख्या संच असं म्हणतो. आता यामध्ये तुम्हाला ऋण संख्या आहेत, धन संख्या आहेत. तुम्ही अगदी आता 2 मधून 5 गेले तर -3 हे इथे दाखवू शकता तुम्ही असं. ठीक आहे. आता आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला, हे -3 का आला असेल बऱ्याच जणांना हे पण कळत नाही, किंवा यामध्ये पण तुम्हाला बेसिक अडचण असू शकते की वजा कसं उत्तर लिहायचं आणि धन कसं लिहायचं. साधं सिंपल पहा. आता या ठिकाणी समजा तुमच्याकडे +4 रुपये आहेत, 4 मधून तुम्हाला 3 रुपये कमी करायचे, उत्तर किती येतं? 4 रुपये मधून जर आपण 3 रुपये कमी केले, 4 - 3 केलं, उत्तर किती येतं? 1. बरोबर आहे. 3 कमी करायचे म्हणजे 4 पासून पहा, एक घर, अजून एक दुसरं घर, अजून एक तिसरं घर, किती आहे इथं? 1 आहे. म्हणजे 4 मधून 3 पावलं मागे यावे लागतील, 3 गोष्टी वजा कराव्या लागतील, 3 गोष्टी वजा कराव्या लागतील, म्हणून 4 मधून 3 गेले की 1 राहतं. मग आपलं जे पहिलं गणित आहे पहा, इथं 2 मधून 5 घालवायचे. 2 कुठे आहे आपलं? इथं आहे. 2 मधून 5 कमी करायचे म्हणजे ही 1 स्टेप, 2 स्टेप, 3 स्टेप, 4 स्टेप आणि 5 स्टेप, म्हणजे तुम्ही ऋण 5 वर येतात. तर असे इतके सोपे कन्सेप्ट आहेत हे सगळे, परंतु आपण फक्त नियम करत बसतो की असं असलं की वजा करा, त्याला वजा चिन्ह द्या, पण त्याचं बेसिक पण आपल्याला कळलं पाहिजे. आता ही जी तुम्ही गोष्ट ऐकली मानवाची, जंगलामध्ये राहणारा, वनात राहणारा, त्यांनी मग 1-2चा शोध लावला, पुन्हा शून्याची गरज पडली, शून्याचा शोध लागला, पुन्हा नंतर गणित म्हणजे वजा ऋण वगैरे आपल्याला करता येत नव्हते ना. आता आपण पाहिलं हे गणित आपल्याला करता येत नव्हतं कारण आपल्याकडे ऋण संख्या नव्हत्या. ठीक आहे. आणि या पद्धतीनं या सर्व संख्यांचा शोध लागत असताना आपण काही लिहू शकतो. समजा तुम्ही म्हणलात 12 वस्तू आहेत तर 12 लिहिता येतं, 20 असेल तर 20 लिहिता येतं, 17 वस्तू असेल तर 17 वस्तू लिहिता येतं. म्हणजे जो आपला सेट आहे, सध्याचा जो सेट पाहिला होता आपण, म्हणजे समजा -5, -4, -3, -2, -1, 0, 1, 2 या सेटमध्ये हे सगळं तुम्हाला पाहायला मिळतं, बरोबर आहे. पण जर समजा एखादा खेडेगावातला व्यक्ती तुमच्याकडे आला आणि तुम्हाला म्हणला की 1.5 लिटर दूध आहे माझ्याकडे, किती? 1.5 लिटर दूध आहे का तुमच्याकडे? तुम्ही लिहिता 1.5 लिटर, 4 लिटर, 2 लिटर, बरोबर आहे. तर मग या सेटमध्ये आहे का होते तुमच्याकडे लिहिलेलं? नैसर्गिक संख्येच्या सेटमध्ये मिळेल का तुम्हाला उत्तर 1.5 लिटरचं? नाही. पूर्ण संख्येच्या सेटमध्ये मिळेल का तुम्हाला 1.5 लिटर शब्द लिहिलेला कुठं, किंवा संख्या दिसते का? जसं तुम्ही मग म्हटलात की माझ्याकडे 5 पेन आहेत समजा, तर तुम्ही दाखवू शकता या ठिकाणी 4 झाले की 5 येते इथं असं म्हणून, बरोबर आहे. किंवा माझ्याकडे काहीच नाही, हे 0, माझ्याकडे 2 रुपये कर्ज आहे, हे 2 रुपये, माझ्याकडे 5 रुपये कर्ज आहे, हे 5 रुपये. तुम्ही लिहू शकता, हे सेटमध्ये दाखवू शकतात. पण आता 1.5 लिटर कसं दाखवणार तुम्ही? म्हणजे गरजा कशा वाढतात पहा, लक्षात घ्या. आणि अशी गरज वाढल्यानंतर मग आपल्याला कळालं की आपल्याला आता पूर्णांक संख्या पण लिहाव्या लागतील. पहा मी जे काय बोलते तुमच्या लक्षात येतं का? आता आपल्याला पूर्णांक संख्या लिहाव्या लागतील आणि त्यासाठी आणखी संख्यांचा सेट वाढवावा लागेल एक.
आणि तो सेट म्हणजेच परिमेय संख्यांचा संच. कारण 1/2 अर्धा असेल, सव्वा लिहायचे तुम्हाला सव्वा, तर कसं लिहिणार 1.1/2. बरोबर आहे. दीड लिहायचंय तर कसं लिहितात दीड तुम्ही 1 आणि दुसरा अर्ध किंवा 3च्या अर्ध. तर हे सगळं आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजे नुसतं एकाच भाषेमध्ये नाही तर वेगवेगळ्या भाषेमध्ये ह्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. आणि या सर्व बाबी जेव्हा तुम्हाला लक्षात येतात तेव्हा आपला जो पुढचा संख्येचा संच तयार होतो तो म्हणजे 0 असेल किंवा 1/4 असेल, 1/2 असेल, 3/4 असेल, 1 असेल, 5/4 असेल, 3/2 असेल, मे बी 2, पुन्हा 2.1/2 वॉट एव्हर मे बी. आणि इकडे पण तसंच -1/4, -1/2, -1, -3/2. हा जो सेट तयार झाला यालाच आपण परिमेय संख्या असं म्हणतो. म्हणजे संख्याचा इतिहास असं नाही की लगेच लिहा नैसर्गिक संख्या घ्या, पूर्ण संख्या घ्या, परिमेय संख्या, असं नाही. त्याची हिस्ट्री कळली पाहिजे की हे असं का घडतंय, का बरं याची गरज पडली. हा म्हणजे पहिला आपल्याकडे नैसर्गिक असताना पूर्णचा शोध लागायची काय गरज आहे. पूर्ण असेल तर पूर्णांची काय गरज पडली, पूर्णांक असेल तर परिमेयची काय गरज पडली, आता परिमेय असेल तर अपरिमेयची काय गरज पडली. ठीक आहे. मग आता आपल्याला जसं जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की शोध ही काय म्हटलं होतं, गरज ही शोधाची जननी आहे. ठीक आहे. म्हणजे गरज पडते आपल्याला, बरोबर आहे. मग जसं जसं गरज पडेल तसं तसं आपण शोध लावलेत. आणि मग गरज कशी पडली पहा. तुम्हाला वर्गमुळामध्ये 16 जर लिहिलं तर त्याचं उत्तर सांगता येतं. किती आहे 4. वर्गमुळामध्ये 25 लिहिलं तर त्याचे उत्तर सांगता येतं 5. मग वर्गमुळामध्ये 20 लिहिलं तर, आणि हे दाखवता पण येतं बरं का संख्या रेषेवर, तुम्ही 4, 5 दाखवू शकतात. वर्गमुळात 20 संख्या रेषेवर दाखवता येतं का, म्हणजे परिमेय संख्येमध्ये दिसतं का तुम्हाला, नाही दिसत. या इतक्या सगळ्या परिमेय संख्या आहेत पण वर्गमुळात 20चं उत्तर याच्यामध्ये सापडत नाही. मग काय करायचं, मग ह्यांना आपण अपरिमेय संख्या अशा नाव देऊन टाकू आणि ह्यांचा विषयच मिटवून टाकू. म्हणजे ह्या सगळ्या अपरिमेय संख्या आहेत, या परिमेय नाहीत. आलं लक्षात तुमच्या. म्हणजे हा गटच परिमेय मध्ये मिक्स करायचा नाही, नवीन गट काढा त्यांना आणि त्याचं नाव द्या अपरिमेय संख्या. या पद्धतीनं ह्या सर्व संख्यांची व्याप्ती वाढत गेली. आणि सगळ्यात सोपा, त्याच्याबद्दल काहीच बोलायचं नाही, तो म्हणजे वास्तव संख्या संच. वास्तव संख्या, त्यालाच आपण इंग्लिशमध्ये रियल नंबर असं म्हणतो. आता या संचमध्ये काय असेल वाटतं तुम्हाला, बघा. पहिल्यांदा काय होतं, नैसर्गिक संख्या, त्याच्यामध्ये 0 वाढला पूर्ण झाल्या, ऋण संख्या वाढल्या पूर्णांक झाल्या, त्यानंतर अपूर्णांक वाढले, सगळे अपूर्णांक वाढले, त्या परिमेय संख्या झाल्या. परिमेय मध्ये नाहीत बसत तर त्यांना आपण अपरिमेय म्हटलं. आणि ह्या सगळ्यांचा बॉस म्हणजे सगळ्यांना धरून म्हणजे वास्तव संख्या, या सगळ्यांचा एकत्र बॉस म्हणजे नैसर्गिक असेल, पूर्ण असेल, सगळाच. ठीक आहे. आता याची जर तुलना करायची असेल तर कशी होते पहा. अगदी एक सोपं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, त्याच्यावरून तुम्हाला हे डायरेक्ट लक्षात येईल. समजा एक गाव आहे, कुठलं तर गाव घेऊया, समजा वाडी नावाचं गाव आहे, वाडी. ठीक आहे. या वाडी गावाचा एक तालुका असेल, समजा कुठलाही तालुका घ्या, सोलापूर मधला एक तालुका घेऊयात, समजा बार्शी. बार्शी तालुका आहे का, दक्षिण सोलापूर घेऊयात. ठीक आहे.
दक्षिण सोलापूर कुठे आहे? पुन्हा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र कुठं आहे? भारतात आहे. भारत कुठं आहे? जगात आहे. असं समजूयात आपण. व्याप्ती वाढत गेली. वाडी, पुन्हा त्याचा तालुका, मध्ये आपण पुन्हा सोलापूर पण घेऊ शकलो असतो, एक पॉइंट मधला सोलापूर. ओके. तसंच याच पद्धतीनं नैसर्गिक संख्या, त्याच्यापेक्षा थोडा मोठा संच जो झाला तो म्हणजे पूर्ण संख्या. या दोन्हीमध्ये काय बदल आहे? नैसर्गिक संख्येमध्ये फक्त शून्य नाही, लक्षात घ्या. पूर्ण संख्येमध्ये फक्त शून्य वाढलंय. त्याच्यापेक्षा मोठा गट कोणता झाला? पूर्णांक संख्या. यामध्ये काय वाढलं? तर ऋण, धन आणि शून्य संख्या. त्यानंतर परिमेय संख्या. आणि ह्या परिमेय संख्येमध्येच कुठेतरी छोटासा भाग म्हणजे अपरिमेय संख्या. त्याची सेपरेट व्याप्ती नाही, लक्षात घ्या. आणि या सगळ्यांपेक्षा, या सगळ्यांनाच घेऊन चालणारा म्हणजे वास्तव संख्या. ठीक आहे. हे सगळं लक्षात आलं तुमच्या? नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, वास्तव संख्या. तर अशी ही संख्येची व्याप्ती वाढत गेली आहे. आणि यावर मग जर प्रश्न आला परीक्षेमध्ये, म्हणजे बघा एक सोपा प्रश्न सांगतो मी तुम्हाला. आता ही एक संख्या लिहिलेली आहे 12. ही 12 संख्या नैसर्गिक संख्या आहे का? पूर्ण संख्या आहे का? पूर्णांक संख्या आहे का? परिमेय संख्या आहे का? वास्तव संख्या आहे का? जर अशी प्रश्न विचारले तुम्हाला तर तुम्ही काय सांगणार? 12 नैसर्गिक आहे, 12 पूर्ण मध्ये पण आहे. कारण आपण पाहिलेत ना आता गट सगळे, त्यामध्ये पण 12 येतो. बरं, मग त्यानंतरचा गट कोणता? पूर्णांकचा. पूर्णांक मध्ये पण 12 आहे. परिमेय संख्या, त्यामध्ये पण 12 आहे. अपरिमेय मध्ये नाही, अपरिमेय मध्ये 12 येत नाही. आणि वास्तव संख्या, यस, वास्तव संख्या तर सगळ्याचाच बॉस आहे, त्याच्यामध्ये 12 आहे. ठीक आहे. आता आपण दुसरी संख्या घेऊयात. समजा 5/9. 5/9 नैसर्गिक संख्येमध्ये आहे का? नाही. 5/9 नैसर्गिक संख्येमध्ये आहे का? अजिबात नाही. थोडं वेळ झाला तरी, कारण आता घटक संपणं गरजेचं आहे म्हणून मी पुढे कंटिन्यू केलेलं आहे खरं तर. नाहीतर वेळेलाच आपण झूम मीटिंग संपवतो. ठीक आहे. म्हणजे मला हे सांगायचे की आता 5/9 नैसर्गिक नाही, पूर्ण नाही, पूर्णांक नाही, परिमेय आहे. परिमेय आहे आणि वास्तव पण आहे. ठीक आहे. तर या पद्धतीनं संख्यांचा उगम कसा झाला हा एक छोटासा टॉपिक, एक गोष्ट रूपाने खरं तर आपण शिकलाय. हा इथं गणित म्हणून आपल्याला काही शिकायचं नाही. आपल्याला प्रत्येक कन्सेप्ट अशा समजून घ्यायच्यात ना की ते विसरलेच नाही पाहिजेत कधी. आता तुम्ही स्वतः जरी पुन्हा आता हे सगळे चार्ट काढत बसला तर तुम्हाला सगळी नावं लक्षात राहतील. फक्त एवढं याचा एक स्क्रीनशॉट घ्या काढून. नैसर्गिक संख्या लिहिता येतील, पूर्ण संख्या लिहिता येतील, परिमेय संख्या लिहिता येतील, अपरिमेय संख्या सांगितले तुम्हाला ज्याचं वर्गमूळ निघत नाही अशा सर्व संख्या, वास्तव संख्या. आणि याच्याही पुढे जाऊन ज्यांचं मॅथमॅटिक्स मध्ये ग्रॅज्युएशन वगैरे पूर्ण झालंय त्यांना आणखी एक संख्या संच माहित आहे, तो म्हणजे अवास्तव संख्या संच. अवास्तव संख्या संच, त्यालाच इंग्लिश मध्ये इमॅजिनरी नंबर असं म्हणतात. इमॅजिनरी नंबर म्हणजे तो इमॅजिन करायचा, फक्त इमॅजिन असू शकेल. तर त्याचं पण उदाहरण सांगतो मी. वर्गमुळात -12. आता कोणत्याही संख्येचा वर्ग ऋण नसतो, लक्षात घ्या. कोणतीही संख्या पहा त्याचा वर्ग कधीच ऋण नसतो. पण इथं ऋण संख्येचं वर्गमूळ काढायचंय, हे इमॅजिन करायचं फक्त, आपल्या कल्पनेच्या पुढे आहे. तो काय नंबर आहे आपल्याला माहित नाही, त्याला म्हणायचं अवास्तव संख्या. तर अवास्तव संख्या वगैरे आपल्याला पण माहिती असावं. 9वी-10वीचा आपण पेपर देणार आहोत, सेकंड पेपर, त्यामुळे हा घटक या ठिकाणी कंटिन्यू केलेला आहे. तर पेपर 1 साठी किमान आपल्याला वास्तव संख्येपर्यंत नॉलेज असलं पाहिजे.
पेपर 2 साठी अवास्तव संख्यामध्ये पण काय, आता हे वर्गमुळात 12 वगैरे कसं लिहिलं जातं, तर याला 12i असं या पद्धतीनं, आय म्हणजे इमॅजिनरी असं त्याला वर्णन केलं जातं. तर या पद्धतीने आपण संख्यांचा उगम हा घटक या ठिकाणी समजून घेतलेला आहे. नक्कीच तुम्हाला समजला असेल ही अपेक्षा. आणि एक टीचर म्हणून पण तुम्ही जेव्हा शिकवणार आहात इतर मुलांना, तर याच गोष्टीरूपी पद्धतीने जर तुम्ही सांगितलं संख्यांचा उगम कसा झाला, संख्यांचे गट कसे पडले, तर नक्कीच त्यांचं पण विसरणार नाही. कारण तुम्ही आतापर्यंत कसं गणित शिकलात हे मला माहिती नाही, पण आता प्रत्येक गणित आपल्याला असं दिसलं पाहिजे. याच पद्धतीने आपण संवाद साधत राहूयात.